नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सुमित. आपली माती आपली लोक या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण गव्हाच्या प्लॉटमध्ये आलो आहे. शेतकरी निसवलेला आहे शेतकरी मित्रांनो. अजून 15% निसवाचा आहे. बघा उंबयाच उंबया दिसत आहे तुम्हाला. तर शेतकरी मित्रांनो, आज आपला 5वा फेर पूर्ण कंप्लीट झालेला आहे. तर उद्यापासून आपला 6वा फेर चालू होणार आहे शेतकरी मित्रांनो. तर आजच्या व्हिडिओमध्ये बघूया शेतकरी मित्रांनो, गव्हाला स्प्रिंकलर तुषारचेच पाणी शेवटपर्यंत द्यावे का, शेतकरी मित्र कमेंट करतात. आणि तुम्ही देणार आहात का शेवटपर्यंतच, अशी शेतकऱ्यांची कमेंट आहे. तर चला तर सुरू करूया आपल्या व्हिडिओला. आणि आपल्या चॅनलवर कोणी शेतकरी मित्र नवीन असेल, लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा. चला तर सुरू करूया शेतकरी मित्र. बघा हा आपला गहू आहे नर्मदा सागर. तुम्हाला कसा वाटला? तर शेतकरी मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो की माझं शेवटपर्यंतच तुषार सिंचनचं ओलीत आहे. आता 6वाही फेर चालू आहे आपला. उद्यापासून चालू होणार आहे 6वा फेर तुषार सिंचनद्वारे गव्हाचं ओलीत. आणि तुम्हीही करू शकता शेतकरी मित्रांनो. परंतु तुषार सिंचनने पाणी देताना जमीन जास्त उलू द्यायची नाही. आणि फुला अवस्थेतही तुम्ही तुषार सिंचनने पाणी देऊ शकता. तुमचं जसं नियोजन असेल त्या नियोजनाद्वारे तुम्ही पाणी देऊ शकता शेतकरी मित्रांनो. आणि तुम्ही जर पहिलेपासून पट पाणी देत असेल, नंतर तुम्ही तुषार सिंचनचं पाणी नाही देऊ शकत, कारण की तुम्हाला त्रास होईल. कारण की पहिलेपासून तुम्ही पट पाणी देत आलेले आहे. आणि पट पाणी देत असताना आपले जे दांड असतो गव्हाचा पाण्याचा, ज्याद्वारे आपण ओलीत करतो, त्या दांडामध्ये बारे लावले असतात, माती लावलेली असतात. त्यांना पाईप टाकायला थोडासा त्रास जातो. स्प्रिंकलर नोझल व्यवस्थित उभं नाही राहत, नाही का. आणि दुसरी गोष्ट म्हणजे गहू दाटलेला असतो, त्रास होतो थोडासा ओलीत करायला. तुमचं जर पहिलेपासूनच तुषार सिंचनवर असेल तर तुम्हाला त्रास होणार नाही शेतकरी मित्रांनो, जसं माझं ओलीत आहे. आता उद्याला आपण इथे पहिली शिप लागणार आहे शेतकरी मित्रांनो. आता इथे 14 दिवस झाले आपलं 5वा फेर व्हायला, 14 दिवस लागले. आता इथे 14व्या दिवशी आपलं 6वा फेर चालू आहे, म्हणजे उद्याला चालू होईल 2 फेब्रुवारीला. आणि आता 85 दिवसात, जेव्हा आपल्या गव्हाला 85 दिवसाचा कालावधी होईल, तेव्हा 6वा फेर कंप्लीट होईल जाईल शेतकरी मित्रांनो. मागे पुढे दिवस लाईन रेग्युलर राहत नाही शेतकरी मित्रांनो. लाईनवर आहे आपलं ओलीत, नाही काय. आता तुम्हाला इथून गहू बघा कसा दिसला, कसा दिसत असेल, नक्की कमेंट करून सांगा शेतकरी मित्रांनो. 85% निसवला आहे, अजून 15% निसवायचा आहे शेतकरी मित्रांनो. गहू एकसारखा एक सोय निसवत नाही, पण एक सोय सोंगाली येतो. मागे पुढे पाण्याचा फरक शेतकरी मित्रांनो, नाही का. तर बघा गहू, याची अजून हाईट वाढून राहिली दिवसेंदिवस. आणि ह्या जो 6वा फेर आहे शेतकरी मित्रांनो, तुषार सिंचनचा ह्या 5 तासाचा 6 तासाचा आहे. माथे काही वावर आहे ना, हे वरचा माथा आहे इथे 6 तासाची. आणि हे थोडंसं बदाड आहे, इथे पाणी ओलावा जास्त दिवस टिकून ठेवतो, पाणी साचलं नाही पाहिजे. गहू पिवळा पडतो शेतकरी मित्रांनो. मुंबई अवस्थेत जर आपण पाणी जर दिलं, भरपूर पाणी जर सांगून राहिलं, तर पिवळा पडतो. याची दक्षता घेणे गरजेचे आहे शेतकरी मित्रांनो. आणि तुषार सिंचनचं पाणी पट पाणी देताना चीक भरण अवस्थामध्ये, दुधाळ अवस्थामध्ये पट पाणी, तुषार सिंचनचं पाणी या अवस्थामध्ये देताना शेतकरी मित्रांनो, तर काळजीपूर्वक द्या. जमीन जास्त उरली नाही पाहिजे. जमीन जर जास्त उरली असेल, त्याच्यात पाणी एकदा शिरलं की जमीन अशी नरम होते, आणि नरम झाली की गहू पडतो शेतकरी मित्रांनो. आताचं वातावरण कसं आहे शेतकरी मित्रांनो, हवामधली जे नमी आहे, हवेमधलं जे वजन आहे, कमी होऊन राहिलं. हवा थोडीशी ऊन जर तपली, हवा गरम येऊन, हवा हलकी होऊन पूर्ण सैरावैरा इकडे फिरते आणि वायटून निर्माण होते. आणि त्या वायटूनी खालून जर पाणी असलं, जमीन जर जास्त उरली असली भरण अवस्थामध्ये, चीक भरण दुधाळ अवस्थामध्ये, तर गहू पडतो शेतकरी मित्रांनो. तर काळजीपूर्वक पाणी द्या. आणि या अवस्थामध्ये पाणीही कमी नसलं पाहिजे. आणि नुसतं पाणीच पाणी द्या ना शेतकरी मित्रांनो तुम्ही, गहूही भरत नाही. गहू नंतर जास्तच जर पाणी असलं, चीक भरण अवस्थामध्ये जास्तच जर ओलावा असला, तर गव्हाचा कलर, गहू कलर मारत नाही, तो पाण्याचा कलर मारतो. मग गव्हामध्ये चमक राहत नाही शेतकरी मित्रांनो. गव्हाला दुधाळ अवस्थापर्यंतच पाणी द्या शेतकरी मित्रांनो, भरपूर पाणी द्या. आणि नंतर सोडून द्या शेतकरी मित्रांनो.
तुम्ही गव्हाला 80-85 दिवसापर्यंतही पाणी दिले, भारी जमीन असेल तर गहू भरतो शेतकरी मित्रांनो. तिथली त्याला तडण पाहिजेच. 120 दिवसात गहू काढणीला येतो शेतकरी मित्रांनो. 120 हार्डली 125 दिवसात कमी जास्त तो पूर्ण सोंगायला येतो शेतकरी मित्रांनो. तर बघा उद्या आपलं इथे ओलीत चालू आहे. बघा मी शीप उचलली, आत्ताच शीप उचलली. आता आपल्याला बेंड लावायला लागेल आणि इथे कनेक्शन जोडलं तर आपलं ओलीत चालू होऊन जाणार शेतकरी मित्र. उद्याडी सकाळी 8 वाजता आणि हे शीप राहणार आहे 6 घंटे. आता मेन पोझिशन आहे शेतकरी मित्रांनो. आता आपल्या गव्हाला पूर्ण 71-72 दिवस झालेले आहे शेतकरी मित्रांनो. तर गहू निसवलेला आहे 85% आणि फुलावर येईल आता, नाही का. 80-85 दिवसामध्ये फुलावरही राहील आणि दुधाळ अवस्थामध्येही गहू राहील. तर या कालावधीमध्ये पाण्याचा ताण नको. जर पाण्याचा ताण पडला ना तर व्यवस्थित भरण नाही होणार, फुलधारणा नाही होणार आणि हिरवा नाही राहणार शेतकरी मित्रांनो. कारण की वातावरण कसं आहे, ढगाळ वातावरण आहे आणि वातावरणही पोषक नाही आहे. तर तर तुम्ही पण गव्हाला पाणी द्या शेतकरी मित्रांनो. तर कसा वाटला आहे आपला या गहू नर्मदा सागर, नक्की तुमची प्रतिक्रिया सांगा शेतकरी मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये, नाही का. तर तुम्हीही पाणी द्या शेतकरी मित्रांनो गव्हाला. पाण्याची कमतरता नको करू गव्हाला पाणी द्यायला आणि पद्धतशीरपणे पाणी द्या. गव्हाला पाणी साचले नाही पाहिजे गव्हामध्ये आणि पाणी जास्त नाही झाले पाहिजे आणि गहू पडलाही नाही पाहिजे. कारण की हवा वाईट सुटून राहिली, तापमान वाढून राहिलं आणि बरेचसे शेतकरी मित्र जमीन उरल्यानंतर पाणी देतात, चीक भरण अवस्थेमध्ये पाणी देतात, नाही का. मग गहू तिकडं सोंगायला मग काढणीलाही त्रास जातो. मशीन व्यवस्थित चालत नाही, लेवलले चालत नाही, नाही का. मशीन लेवलले चालली पाहिजे. एक चाक फसते, एक चाक दबते, एक चाक वरतं राहते. चायनी हार्वेस्टरमधली चायनी लेवलले राहत नाही, मग तो फरक पडतो. मग ठुशी मारते, व्यवस्थित गहू येत नाही. ह्या त्याचा मागचा फरक आहे शेतकरी मित्रांनो. तर उद्याला आपला 6वं पाण्याचा फेर चालू होत आहे शेतकरी मित्रांनो. 6वे पाणी नर्मदा सागर गहू. तुमचं कितीवं पाणी चालू आहे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा शेतकरी मित्रांनो. तर शेतकरी मित्रांनो एक विचारतो तुम्हाला, या माझा गहू कसा वाटला तुम्हाला. नाही, नर्मदा सागर बघा दाट उंबाया आहे. आता हे शेवटचं पाणी नाही म्हणता येणार शेतकरी मित्रांनो. समोर जर एकंदर लागलं तर आपल्याला 4-4 तासाचा एक फेर द्यावाच लागेल, नाही. तर पुन्हा भेटूया उद्याला चेन्याच्या प्लॉटमध्ये. उद्याला लाईव्ह येऊ शेतकरी मित्रांनो आपण दुपारी 2:30 वाजता. तर उद्या ही चेन्याचं ओलीत पूर्ण कंप्लीट होऊन जाणार. तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो. हा व्हिडिओ कसा वाटला नक्की तुमच्या प्रतिक्रिया सांगा. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.